काल तुम्ही मंत्री नारायण राणे यांचे एक व्हिडिओ ट्विट करून काय दिले होते काय? हं. कसं आहे की नारायण राणे हे एम-एस-एम-ई सेक्टरचे मंत्री आहेत आणि सेंट्रल मिनिस्टर आहेत. तर खरं तर मंत्रिपद भूषवणं नुसतंच मिरवण्यासाठी नसतं. तो काही टाईमपास नाही आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्याचा विकास कसा होईल, त्या लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या अनेक गोष्टी त्यांनी खरं तर करायला हव्या होत्या. झालंय काय, की त्यांना भाजपने घेतलंय फक्त उद्धव ठाकरेंविरोधात बोलायला आणि ते बोलण्यासाठी ते वाटेल ते आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव आपण बघतो कुठच्याही थराला जाऊन बोलतात. पण आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांचा पार्लमेंटमध्ये झालेला जो फियास्को होता, तो देखील मी ट्वीट केला होता आणि आत्ताचा जो काल मला जे एक व्हिडिओ बघितला मी, ऐकून गंमत वाटली, की ज्या व्यक्तीला सिबिल स्कोर काय आहे हे माहीत नाही, याला तर मला खरंच विचारावसं वाटतं, त्यांना एम-एस-एम-ईचा फुल फॉर्म तरी माहिती आहे का? कारण सिबिल स्कोर न माहिती असणं आणि ते पण एका मंत्र्याला, की ज्याच्यात आणि त्यांना प्रश्न काय होता, त्या पत्रकारांनी विचारलं, की सिबिल स्कोर कमी असल्यामुळे अनेक कंपन्यांना बँकेकडनं लोन मिळत नाही, त्यांची लोन रिजेक्ट होतात. तर का होतात? तर सिबिल नावाची जी कंपनी आहे, ज्यांच्याकडे सगळा डेटाबेस असतो क्रेडिट वर्दीनेसचा, म्हणजे जी छोटी एखादी कंपनी सुरू केली, सूक्ष्म असेल किंवा छोटी असेल किंवा मध्यम कंपनी असेल, तर त्यांचा जो क्रेडिट वर्दीनेस ज्याला आपण म्हणतो, ते रेकॉर्ड करणारी ही सिबिल नावाची कंपनी आहे, जी आर-बी-आयच्या गाईडलाईन्स प्रमाणे अशा अनेक कंपन्यांना एक क्रेडिट रेटिंग देते आणि ते कमी असल्यामुळे अशा असंख्य कंपन्यांना बँकांकडनं नॅशनलाइज बँका लोन रिजेक्ट करतात. असा तो प्रश्न होता. ते यांना सिबिल म्हणजे काय हेच जर कळत नसेल, तर ते मंत्रिपदावर काय करतायत? म्हणजे अशांना तुम्हाला जर भाजपला लोकं घ्यायची असतील ना दुसऱ्यांविरुद्ध बोलण्यासाठी, त्यांनी जरूर घ्यावी. पण त्यांना मंत्री करणं अतिशय चुकीचं आहे. कारण आपल्या देशाला जर आपल्याला खरोखर पुढे न्यायचं असेल, तर असे मंत्री बिलकुल उपयोगाचे नाहीत. पण निलेश राणे यांनी व्हिडिओ एक ट्विट करून तुम्हाला प्रत्युत्तर दिलं, त्याच्यावर काय? मी बोलल्यावर निलेश राणे यांनी माझ्या ट्विटवर आपल्या प्रेसिडेंट मुर्मूंचा एक व्हिडिओ टाकला आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं, की एम-एस-एम-ई सेक्टरनी खूप चांगलं काम केलंय. पण ते चांगलं काम कोणामुळे आहे? ते त्या लोकांमुळे आहे. सर्वसामान्य आपली भारताची जनता जी आहे, ती चांगली आहे, ती खूप कामसू आहे. त्यांच्या कर्तबगारीमुळे ते सगळे सेक्टर पुढे चाललेत आणि जर खरंच चांगले मंत्र्यांची जर त्यांना साथ मिळाली असती, बुद्धिमान मंत्र्यांची साथ मिळाली असती, तर खरंच देश कुठच्या कुठे जाईल. त्यामुळे नितेश राणेंनी हे जे ट्विट त्याच्यावर केलंय, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानले. पण हे जे झालंय ते मंत्र्यांमुळे नाही, ते त्या कर्तबगार जनतेमुळे झालंय. आज विशेष अधिवेशन सुरू आहे मराठा आरक्षणासाठी, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, त्याच्यावर मी विशेष बोलणार नाही, कारण त्याच्यावर माझा अभ्यास नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.